एकनाथ उंबळेंनी निलेशच्या कामाची पद्धत सांगितली. सामान्य कुटुंबातला मुलगा, पण पक्षावरती प्रेम ठेवून, पक्षावरती निष्ठा ठेवून जे काय आपल्याला 80% समाजकारण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेला आहे, त्या माध्यमातून लोकांच्यासाठी काम करणं, लोकांच्या आडीनडीला धावून जाणं, अडचणीत सापडलेल्या, संकटात सापडलेल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढे करणं, ही निलेश मोरेंची कामाची पद्धत आहे. मला वाटतं पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल, ह्याच्या अगोदर कधी निवडणूक लढला नाही. आणि जरा निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाची नगरपालिकेमध्ये गरज आहे की बाबा त्या नगरपालिकेमध्ये कशासाठी जायचंय, तर कुठल्या गल्लीतल्या कुठल्या ठिकाणच्या नळाला पाणी कमी येतंय, कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही, कुठं आय ड्रेनेजचे तुंबले साफ केलेलं नाही, कुठं रस्ते स्वच्छ नाहीत, कुठल्या विभागामध्ये विद्युत पुरवठा होत नाही बरोबर, कुठल्या विभागामध्ये नगरपालिकेच्या शाळेमधली व्यवस्था बरोबर नाही, कुणाची घरपट्टी चुकीची करून आलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी रोज लोकांना हेलपाटे मारावे लागतात नगरपालिकेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्याकडं, त्याच्याऐवजी आपला नगरसेवक त्याला का म्हटले, तो आपल्या दारात आला पाहिजे. तुमच्या काय अडचणी, तुमचे काय प्रश्न आहेत नगरपालिकेतले ते मला सांगा, मी जाऊन नगरपालिकेतनं ते करतो. हे करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे. आज नगरसेवक नसताना एकनाथ उंबळेंनी काय सांगितलं की त्याचं ऑफिस सकाळी 8 वाजल्यापासून रातच्या 10 वाजेपर्यंत उघडा आहे. पाटणचा माणूस येऊ दे, मेढ्याचा माणूस येऊ दे, वाईचा माणूस येऊ दे, फलटणचा माणूस येऊ दे, शहरात आल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू दे, कलेक्टर कचेरीतलं काम असू दे, पालकमंत्र्याकडचं काम असू दे, पोलिसांनी एखाद्या काही गाडीवरती कारवाई केलेली असू दे, किंवा एखादा साताऱ्यामध्ये ऍडमिट झालेला पेशंट असेल त्याला अँब्युलन्सनं गावाकडे परत पाठवायची व्यवस्था असू दे. ही करण नगरसेवकाचं काम आहे. तू निलेश आधी व्हायला पाहिजे होता नगरसेवक. तू नगरसेवक व्हायच्या आधी नगरसेवकाची कामं केलं. आता तशीच ठेव पद्धत नगरसेवक झाल्यावर, नाहीतर पुन्हा ते नगरपालिकेत गेल्यानंतर वारं लागतं बरं का तिथलं. पाटोळे एवढं डोक्यात जाऊ द्यायचं ना तिथे गेल्यावर. लोकांची कामं करत राहायचं. काय रणजित, लोकांची कामं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तुम्ही आम्ही काम करतो, आता आम्ही मंत्री आहे, माझी 4थी टर्म आहे, पण मंत्री असून सुद्धा आम्ही 24/7 लोकांसाठी उपलब्ध आहे. लोकांनी केव्हाही माझ्या बंगल्यावर कितीतरी वेळा तुम्ही येता, फुल माणसं भरलेली असतात गाडीत बसून मतदारसंघात जाईपर्यंत. आणि काय माझ्या मतदारसंघातलेच असतात असं नाही, सातारा जिल्ह्यातली, शेजारच्या जिल्ह्यातली, आणखीन कुठल्या जिल्ह्यातली सगळीकडची लोक येतात. मी 2.5 वर्ष तिकडे वाशिमला पालकमंत्री होतो, उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना. अजून तिथली लोक माझ्याकडे कामं घेऊन येतात. अजून मुंबईला माझ्या बंगल्यावर तिथले लोक येतात. हे का सांगितलं की शिकवण आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही किती मोठ्या पदावर जा, नगरसेवक व्हा, आमदार व्हा, जेडपी सदस्य व्हा, खासदार व्हा, राज्यमंत्री व्हा, मंत्री व्हा, पण त्या पदावर पोचल्यानंतर तिथं तुम्ही कुणामुळे पोचला. उद्या निलेश आमचे किंवा मोरेताई किंवा अमोल पाटोळे आमचे अरुण पाटोळे ना, अरुण पाटोळे, तुम्ही नगरपालिकेत गेला कुणामुळे जाणार आहे की समोर बसलेल्या तुम्हाला मत देणाऱ्या वार्डातल्या मतदारांच्या मुळे जाणार आहे. मग त्यांच्याकडे मागं वळून बघितलं पाहिजे ना तिकडे काम करताना. आणि म्हणून ही शिकवण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची तुम्हाला सगळ्यांना धनुष्यबाण एकदा तुम्ही हातात घेतला की 80% समाजकारण, 20% राजकारण, लोकांची सेवा करायची, लोकांचे प्रश्न सोडवायचे. आणि तुम्हाला एवढा विश्वास देतो मी सगळ्याला, या 3 उमेदवारांसाठी मी तर आलो की नाही, हे 3घांना जामीनदार मी आहे. ह्यांनी कुठं कामाला कमी पडले तर थेट माझ्या बंगल्यावर या की साहेब तुम्ही मतं मागायला आला होता, आम्ही मतं दिली ना, आता ही काय आमचं काम करणार.
त्यामुळे तुम्ही केव्हाही माझ्याकडे या, मी हक्कानं तुम्हाला सांगतो. आपण चांगल्या पद्धतीनं या तिन्ही आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी आमची आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना पक्ष हा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे. या तिघांचंही चिन्ह हे धनुष्यबाणाचं आहे. या धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून येणाऱ्या 2 तारखेला या तिन्ही आमच्या सदस्यांना नगरसेवक म्हणून काम करण्याची आपण संधी द्यावी, एवढीच आग्रहाची आपल्याला विनंती करतो. अजून बऱ्याच कोपरा सभा शहरामधल्या आहेत, तिकडे वेळेत जायचं असल्यामुळे जास्त मोठं भाषण न करता आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.